हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. आता इथे ही आहे सिल्क साडी. तर हिचं आधी सरळ कटिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण सरळ कटिंग जर झालं तरच साडीला सरळ पिको होतो. त्यासाठी काय करायचं आहे, काही मैत्रिणी धागा काढून कटिंग करतात, तर मी अशा पद्धतीने सरळ साडी जी आहे ती व्यवस्थित जमिनीवर अंथरून घ्यायची आणि एका सरळ लाईनमध्ये कात्री सरळ पकडायची आहे, बिलकुल हलवायची नाही आणि एकदम सरळ लाईनमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, एकदम सरळ लाईनमध्ये कात्री ठेवून कटिंग केलेलं आहे. तरीसुद्धा थोडासा तिरका भाग वाटत आहे. अजून थोडंसं आतल्या बाजूने घेऊन कटिंग करायचं आहे आणि मग साडीला पिको करायचं आहे. तर आता मी इथं पिकोची मशीन जोडलेली आहे आणि मॅचिंग असा दोराही जोडून घेतलेला आहे. साडीची उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची. सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून मग साडीला पिको करायचं आहे. आता पिको करताना जे मशीनचं नॉब आहे त्या नॉबच्या मधोमध साडीचा काठ राहील अशा पद्धतीने साडी पकडायची आहे आणि मग अगदी हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे. म्हणजेच काय, तर पिको बारीक येतो. जर तुम्ही आहे अशीच साडी सोडली सैल आणि मग मशीन चालवली तर जाडसर पिको येण्याची शक्यता असते. म्हणूनच जर तुम्हाला बारीक अगदी दोरीसारखा पिको हवा असेल तर अलगद साडी पुढे खेचायची आहे. हे पाहू शकता, अगदी सुंदर बारीक असा एकदम दोरीसारखा पिको झालेला आहे आणि अगदी फिनिशिंगसह. तर अशाच पद्धतीने पूर्ण साडीला आपण पिको करून घ्यायचं आहे. आता काही साड्यांना वन साईड पिको करण्याची गरज असते, तर काही साड्यांना दोन्ही साईडने पिको करण्याची गरज असते. तर ज्यावेळेस एका साईडनं कटिंग असतं तेव्हाही सरळ साडी जमिनीवर अंतरायची आणि कटिंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने असेल त्यावेळेस पण साडीला सरळ ठेवून कटिंग करायचं आहे. आता खालच्या बाजूने पिको झाल्यानंतर वरच्या बाजूने थोडासा भाग राहतो, तर तो अगोदर पिको करून घ्यायचा आहे धागा कट न करता. म्हणजेच काय, तर आपल्याला डबल दोरा सुई होण्याची गरज पडत नाही. तर आता एका बाजूने आपला पिको करून झालेला आहे, दुसऱ्या बाजूनेही मी साडीला पिको करून घेते. हे अगदी सुंदर नाजूक असा पिको झालेला आहे. आता या बाजूने मी पिको करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, आता दुसऱ्या बाजूनेही पिको करून झाल्यानंतर मी साडीला लावणार आहे फॉल. तर फॉल लावण्यासाठी बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तर तुम्ही अगदी 12 ते 13 इंचापर्यंत मार्जिन सोडू शकता. पण मी शक्यतो प्रत्येक साडीला 12 इंचाचं मार्जिन सोडते. म्हणजेच 12 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथपासून पुढे फॉल लावायचा आहे. तर हा जो फॉल आहे मी हा धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे. फॉलची उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे. जी प्लेन आहे ती बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे. पुढच्या बाजूने अर्धा इंच फॉल आहे तो दुमडून घ्यायचा आहे. जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे व्यवस्थित फॉल ठेवायचा आहे आणि आता साडीला अगदी साडीचा फॉल आणि साडीचे किनार एकमेकांवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे. आता इथंही बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट असतात की आपण जो नॉब पिकोसाठी वापरतो तोच नॉब फॉल लावताना साडीला वापरायचा की बदलायचा. तर ज्या मैत्रिणींकडं आहे ऑप्शन अवेलेबल, म्हणजे ज्या नवीन मशीनी असतात इलेक्ट्रिक, पटकन आपण त्याची सेटिंग चेंज करू शकतो, त्या नॉब चेंज करू शकतात. पण शक्यतो नाही केलं तरी गरज पडत नाही, कारण माझीसुद्धा फक्त पिकोचीच मशीन आहे आणि सेटिंग चेंज करता येत नाही आणि नॉबही एकच आहे. फक्त काळजी काय घ्यायची आहे, इथे मी साडी जशी अगदी हलक्या हाताने पुढे खेचत आहे त्या पद्धतीने पुढं खेचली की फॉल जाडसर येत नाही. तर मैत्रिणी म्हणतात की अशा पद्धतीने पिकोच्याच मशीनवरती जर तुम्ही फॉल पण जर जोडला तर खालच्या बाजूने किनारी जाड होती आणि फॉलचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर नाही, मी भरपूर दिवसापासून अशाच पद्धतीने फॉल पिको करत आहे. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता हात शिलाई करताना मार्जिन किती सोडायची, वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन सोडून हात शिलाई करून घ्यायची आहे. तर हात शिलाई करण्यासाठी मी इथं हात शिलाईची सुई घेतलेली आहे आणि मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे. दोरा दुहेरी करून ओवून घ्यायचा आहे. म्हणजेच दुहेरी दोरा आपल्याला इथे हात शिलाईला वापरायचा आहे. तर दोरा किती घ्यायचा, तर आपला फॉल अंदाजे जेवढा फॉल आहे त्यापेक्षा दोरा थोडा एक्स्ट्राचा घ्यायचा. अंदाजे 2 मीटरपर्यंत, 2 मीटर आपला फॉल असतो, तर 2-2.5 मीटरपर्यंत तुम्ही किंवा 2-2.25 मीटर असा दोरा घेऊ शकता. आता दोरा घेतल्यानंतर दोरा व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे आणि साडीला हात शिलाई करायची आहे. तर बऱ्याच वेळा मी जमिनीवर साडी ठेवून हात शिलाई करण्याची पद्धत पण दाखवलेली आहे. किंवा अशी फार सरकणारी साडी नसेल, म्हणजे फारच ऑर्गेन्झा एकदम सिल्क
प्युअर सिल्क साडी नसेल तर तुम्ही मशीनवरतीही फॉल लावू शकता। तर अशा पद्धतीने मशीनच्या नॉबमध्ये मी साडी गुंतवलेली आहे आणि मग आता हातशिलाई करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा साडी सरळ जमिनीवर अंथरून घ्यायची आणि मगही फॉल लावू शकता, किंवा तुम्ही जर पाटावरतीच तुम्हाला फॉल लावणं योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला तीच पद्धत आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण लावू शकता। तर अशा पद्धतीने आता पूर्ण साडीला मी अगदी फिनिशिंगसह फॉल लावून घेणार आहे, हातशिलाई करून घेणार आहे। तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आपण या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, ड्रेस कटिंग, ड्रेस स्टिचिंग, साडीचे पिको फॉल, वेगवेगळे शिवणकामविषयी माहिती या चॅनलवर अपलोड केलेली असते, किंवा एखाद्या पॅटर्नचं कटिंग, ब्लाऊजचं कटिंग पूर्ण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगू शकता, त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।